नमस्कार मंडळी, मी रोहिणी, शेतकरी राजाची राणी. तर मंडळी, आपण पाठीमागील व्हिडिओ सावलीचा बनवलेला, गोठ्यामधील सावलीचे व्यवस्थापन, आणि आत्ताचा आहे हा पाण्याचा व्हिडिओ आहे. आपल्या गोठ्यामध्ये आपण पाण्याचे अशा प्रकारे नियोजन केले आहे, मी तुम्हाला दाखवते. तर आपली ही टाकी आहे, मोठी टाकी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 2 दिवस तरी पाणी पुरेल एवढी ही टाकी आहे. आणि या टाकीमध्ये हे सायपन जे आहे ते आपल्या विहिरीमधून पाणी सायपन केलेले हे दिवसभर चालू असते. ही पाईप आपण इथं 2 पाईप काढलेले आहेत. या पाईपद्वारे आपण आपली टाकी वरफुल झाल्यानंतर खतामध्ये पाणी न येता ते पाणी या पाईपांद्वारे आपल्या विहिरीमध्ये सोडलेलं आहे. आपण विहिरीला रिंग करून घेतलेली आहे, ती पाणी सायपन केलेले याच्यामध्ये सोडलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या टाकीमध्ये सतत थंड आणि स्वच्छ पाणी राहते आणि जनावरांची म्हणजे आपल्या गायींची तहान थंड आणि स्वच्छ पाण्याने भागते. तर अशा प्रकारे आम्ही पाण्याचे नियोजन केलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.